गाण्यातील संगीतकार महत्त्वाचा, गायक महत्त्वाचा की गीतकार महत्त्वाचा? ज्याने गाणं लिहिलेलं आहे तो महत्त्वाचा की गायक महत्त्वाचा की संगीतकार महत्त्वाचा? अनेकांनी म्हटलं, कोणी गायक म्हटलं, कोणी संगीतकार म्हटलं, कोणी कवी म्हटलं. ते म्हणाले मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. आणि त्यांनी किस्सा सांगितला. ते एक दिवस एका गावातून कुठल्या तरी दुसऱ्या गावात एका एस.टी. बसमधून प्रवास करत होते. आणि एस.टी. बस जाऊन एका कुठल्या तरी डेपोवर थांबली. डेपोवर थांबलेली बस होती. आणि त्या डेपोमध्ये, त्या बसमध्ये ते एकटेच होते आणि कंडक्टर होता. आणि त्या कंडक्टरनं विरंगुळा म्हणून ते कॅसेट त्यावेळीची लावली. ते कॅसेटवर गाणं चाललेलं होतं, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था. ते गाणं ऐकता ऐकता श्रीधरजींना का कुणास वाटलं ठाऊक, त्यांना वाटलं की याला विचारावं की हे गाणं कुणाचं आहे. त्याने त्या कंडक्टरला प्रश्न विचारला की बाबा तू हे गाणं ऐकतोस, हे गाणं कुणाचं आहे? त्यावर तो कंडक्टर म्हणाला सुरेश वाडकरांचं. तर श्रीधरजी म्हणायला लागले बाबा रे, या गाण्याचं संगीत मी दिलेलं आहे. त्यावर त्यानं असं बघून तो म्हणायला लागला असेल म्हणजे तुम्ही काहीच नाही. आणि असं म्हणून त्यांनी ते गाणं गायलं. ते गाण्यानंतर मी श्रीधरजींना एकच गोष्ट सांगितली की श्रीधरजी, तुमचं गाणं संपलेलं आहे, पण अजून माझ्या डोळ्यासमोर ती तांबड्या रंगाची एस.टी. मला दिसते, त्यामध्ये बसलेले तुम्ही दिसता आणि तो कंडक्टर मला दिसतोय. तुम्ही त्याला सांगितलं की हे गाणं, त्यानं तुम्हाला सांगितलं की हे गाणं सुरेश वाडकरांचं आहे, तुम्ही त्याला सांगितलं की हे गाणं मी संगीतबद्ध केलेलं आहे, त्याला त्याने असेल असं म्हटलं. बरं झालं म्हटलं तुम्ही त्याला सांगितलं नाही की या गाण्यांची रचना ही एकनाथ महाराजांची आहे, कारण त्याला सुद्धा त्याने असेल असंच म्हटलं असतं. पण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की नाथ महाराजांची ही रचना जवळजवळ 300-400 वर्ष आधीची आहे, पण गेली 300, 400, 500 वर्ष हे गाणं तुमच्या चालीची वाट पाहत होतं. एखादा संगीतकार असं एखादं गाणं अमर करून जातो आणि मग ते आपल्याला परत परत गावंसं वाटतं. या गाण्यासारखं जे श्रीधरजींनीच संगीतबद्ध केलेलं आहे, आरतीताईंनी गायलेलं आहे, आणि ज्या गाण्याची रचना नितीन आखवे या युवा कवीची रचना आहे, ते आता आमच्यामध्ये नाही आहेत. एक चांगला कवी आम्ही मुकलेलो आहोत, अशा नितीन आखवे यांची ही रचना गौतमी सादर करीत आहे.